नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत रमजान ईद स्पेशल शाही शीरखुर्मा। हा शीरखुर्मा बनवायला खूप सोपा आहे आणि खायला खूप टेस्टी लागतो, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। शाही शीरखुर्मा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 1.5 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। म्हशीचं दूध घेण्याचं हेच कारण आहे, यामध्ये फॅट जास्त प्रमाणात असते, त्यामुळे शीरखुर्मा खूप टेस्टी तयार होतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गाईचं दूध घेतलं तरीही चालेल। त्यानंतर 100 ग्रॅम खारीक घेतल्या। इथे खारीक 2 तासासाठी कोमट पाण्यामध्ये भिजू घातले होते मी। भिजू घातल्याच्या नंतर त्याच्या अशा प्रकारे छोटे छोटे पीस कट करून घेतले, हे बघा। त्यानंतर 25 ग्रॅम काजूचे अशा प्रकारे पीस कट करून घेतले। 25 ग्रॅम मनुके, 25 ग्रॅम चारोळी, 50 ग्रॅम बदाम पण आपल्याला 2 तासासाठी भिजून घ्यायचे आहे कोमट पाण्यामध्ये। त्यानंतर त्यावर असलेले साल काढून टाकायचे आणि अशा प्रकारे पीस कट करून घ्यायचे, हे बघा। त्यानंतर 25 ग्रॅम पिस्ता पण भिजून घेतलेला आहे। त्यानंतर त्याचे साल काढले आणि अशा प्रकारे त्याचे पीस कट करून घेतले। 50 ग्रॅम शेवई, 50 ग्रॅम साजूक तूप, इथे 100 ग्रॅम खवा घेतला, 100 ग्रॅम साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, 1 चम्मच इलायची पावडर। शाही शीरखुर्मा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण दूध उकळून घेणार आहोत। त्यासाठी दुधाचं पातेलं मी गॅसवर ठेवलं। शाही शीरखुर्मा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण ड्रायफ्रुट्स तुपामध्ये परतून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये आपण तूप ऍड करून घेऊया। आता इथे तूप मेल्ट झालेला आहे। आता या स्टेजला आपण ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊया सर्व। इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी ड्रायफ्रुट्स परतून घेणार आहोत। त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजे आपले ड्रायफ्रुट्स व्यवस्थित परतले पण जातात आणि ते जळणार पण नाही। आता तुम्ही बघू शकता तिथे आपले ड्रायफ्रुट्स छान परतून झाले। आता आपण हे ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ड्रायफ्रुट्स मधून छान वास यायला सुरुवात झाली। आता तुम्ही बघू शकता तिथे दुधाला उकळी आली। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। आता पुन्हा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण तूप ऍड करून घेऊया। इथे आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत तुपामध्ये। हे बघा, इथे तूप मेल्ट झालं की यामध्ये शेवया ऍड करून घेऊया। आता इथे शेवया 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायच्या आहेत तुपामध्ये। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली, हाय फ्लेमवर अजिबात शेवया भाजायच्या नाही, तशाने शेवया जळण्याचे पण चान्सेस राहतात आणि व्यवस्थित भाजल्या पण जात नाही। आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या शेवया छान भाजल्या। इथे शेवया सतत हलवायच्या, म्हणजे आपल्या शेवया जळत नाही। आता भाजलेले शेवया आपण कढईमधून बाहेर काढून घेऊया। आता आपण खवा परतून घेणार आहोत तुपामध्ये। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये तूप ऍड करून घेऊया। तूप मेल्ट झाले की यामध्ये आपण आता खवा ऍड करून घेऊया। आता आपण खवा 1 मिनिटासाठी परतून घेणार आहोत। खूप जण शीरखुर्मा बनवताना उकळी आली की त्यामध्ये असाच खवा ऍड करतात, तुपामध्ये न भाजता। पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा शीरखुर्मा बनवून बघा, खूप टेस्टी तयार होतो। हे बघा, इथे तुपामध्ये खवा छान परतून घेतला। आता यामध्ये आपण मिल्क पावडर ऍड करून घेऊया। आपण जर डायरेक्ट दुधामध्ये मिल्क पावडर ऍड केलं त्यामध्ये गाठी पडण्याची शक्यता असते। आता खव्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घेऊया। हे बघा, मिल्क पावडर छान मिक्स झालं खव्यामध्ये। आता या स्टेजला आपण दूध ऍड करून घेऊया। हे बघा, इथे मी दूध ऍड करून घेतलं। आता दूध एकदा छान मिक्स करून घेऊया खव्यामध्ये। आता तुम्ही बघू शकता खव्यामध्ये दूध छान मिक्स झालं, दुधाला आता उकळी आली। आता यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेवया ऍड करून घेऊया। शेवया ऍड केल्याच्या नंतर तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊया।
हे बघा इथे ड्राय फ्रुट्स ऍड करून घेतले. आता या स्टेजला आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया. आता एकदा इलायची पावडर मिक्स करून घ्यायचं शिरखुर्म्यामध्ये. आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एकदा साखर मिक्स करून घ्यायची शाही शिरखुर्म्यामध्ये. आता आपण 4 ते 5 मिनिटांसाठी हा शिरखुर्मा छान उकळी येईपर्यंत शिजून देणार आहोत. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला शाही शिरखुर्मा तयार झालेला आहे. इथे मी गॅस बंद केला. तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रुट्स किती छान शिजले. शाही शिरखुर्मा म्हणण्याचं हेच कारण असते, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स असतात, त्यासोबतच मिल्क पावडर खवा असतो. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी रमजान ईद स्पेशल शाही शिरखुर्मा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.